मला कागद काढावा लागला. मी नेहमी विदाऊट पेपर बोलत असतो. असो, एक संघटना प्रतिनिधी म्हणून आपण मला बोलण्याची संधी दिली. सर्वप्रथम मी डायसचे धन्यवाद व्यक्त करतो. ॲक्च्युली मी साहेबांच्या कामाबद्दल सर्वच बोलले. सर्वांनी साहेबांचं काम सांगितलं आणि आपल्या सर्वांना आता पाठ झालेलं आहे. ॲक्च्युली पहिल्यापासून साहेबांनी जे काम केलं ते इतक्या प्रखरपणे केलं की आपण जेव्हा लहानपणी पाठ करतो तसं आम्हाला पाठ झाले, कारण ती गोष्ट रिपीट झाली आणि ती मनात बसली आणि डोक्यात बसली. तर मी एवढंच सांगेल की संघटना म्हणून काम करत असताना संघटना ही एक दुवा असते. आपले कामगार आणि प्रशासन यांच्या समस्या प्रशासनापर्यंत कशा मांडेल ना प्रशासन त्याचं सोल्युशन कामगारांपर्यंत कसं मांडेल याची एक संघटना म्हणून दुवा आपण काम करत असतो. आणि संघटना म्हणून काम करत असताना साहेबांचं व्यक्तिमत्व इतकं प्रखर होतं की जर प्रशासन जेव्हा आपण संघटना एखादा प्रॉब्लेम जेव्हा प्रशासनासमोर मांडते तेव्हा प्रशासनाकडे दोन ऑप्शन असतात. चर्चा करून प्रॉब्लेम सोडवणे आणि दुसरं दबाव तंत्र वापरणे. दबाव तंत्र मॅक्सिमम 90%, 95%, 99% ऑर्गनायझेशनमध्ये प्रशासन हे दबाव तंत्र वापरतं. संघटना असतील, किती मोठा व्यक्ती असेल तर त्याचं पाणी करायचं प्रशासनाला कसं करायचं हे प्रशासनाला माहिती असतं. मात्र त्याच्याच कामगाराचा प्रश्न मनापासून ऐकून त्याचं सोल्युशन कसं करायचं असतं हा पहिला उपाय साहेबांनी नेहमी अवलंबला. याच्या बाबतीत मी निखारे साहेबांचं कौतुक करेल आणि धन्यवाद करेल की आपण नेहमी आमचा प्रश्न जाणून घेतले आणि नेहमी संघटने प्रतिनिधीशी चर्चा करून तो सोडवता कसेल त्याचं सोल्युशन कसं काढता येईल याच्यावर साहेबांनी त्यांचं भर दिलं. तर मला ही एक संघटना प्रतिनिधी म्हणून ही गोष्ट साहेबांना सांगायची वाटते. तसंच बऱ्याच वेळा साहेबांनी खूप ठिकाणी काम करत असताना चुका होतात. मात्र साहेबांनी कधीही कुणाला लेटर दिला नाही किंवा कुणाला असा वैयक्तिक त्रास दिला नाही. खरं सांगायचं म्हटलं तर संघटना म्हणून आम्ही नेहमी तडजोडीने प्रश्न मांडत असतो, जीवाघोरीने प्रश्न मांडत असतो. बोलताना अनावागाने बरंच काय बोललं जातं पण साहेबांनी कधीच मनावर घेतलं नाही आणि प्रत्येक प्रश्न हा त्यांनी मनापासून मांडलेला आहे. त्याच्यामुळे कोणाला कधी लेटर दिलं तर मी साहेबांना एकदा बोललो होतो की सर लेटर देणं किती संयुक्तिक आहे. आपण त्याचं नुकसान होईल, समोरच्या व्यक्तीचं करिअर खराब होऊ शकतं, त्याचं प्रमोशन थांबू शकतं. पण साहेबांनी मला सांगितलं होतं मी आजपर्यंत कधी कुणाचं पर्सनल नुकसान केलं नाही. लेटर देण्याचा याचा मागचा एकच उद्देश असतो की त्याची सवय सुधारावी. त्यामागचा हेतू असतो की त्याला नुकसान करायचं नाही हे मला पण माहिती, परंतु त्यांनी भविष्यात चूक करू नये आणि कुठेतरी संघटना प्रतिनिधी देखील प्रशासनाचा आदर केला पाहिजे. अन्यथा असं होतं की एका बाजूने धरून सुद्धा चालता येत नाही आणि नुकसान नक्कीच करणार नाही. याचा आपण म्हणजे संयम धरावा आणि त्याची प्रचिती मला आली आणि साहेबांनी खरंच त्यांचं नुकसान केलं नाही आणि एक माणूस म्हणून पुढे निघाले. तसंच एक साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची म्हटल्यावर तर साहेबांनी सर्वांना बेस्ट एम्प्लॉय केलं. मॅक्सिमम लोकांना बेस्ट एम्प्लॉय मिळालेले. कारण का आपली जेव्हा आई असते आई नेहमी आपल्या मुलाला म्हणते असते ही इज माय बेस्ट चाइल्ड, शी इज माय बेस्ट डॉटर असं आपण म्हणत. एक आईच आपल्या मुलाला बेस्ट डॉटर म्हणते. आपल्या शेजारचा जरी आपल्या मुलाला कराटा म्हणत असेल तरी आपली आई आपल्या मुलाला ज्याप्रमाणे बेस्ट एम्प्लॉय म्हणते. आणि ही बेस्ट एम्प्लॉय का म्हणत असते कारण मला सुरुवातीला आपण इंडिव्हिज्युअली बेस्ट एम्प्लॉय अवॉर्ड देत होतो तेव्हा सर्वजण त्या प्रोसेसमध्ये होते, इनोव्हेशनमध्ये होते. पण मात्र सांघिक द्यायला लागले. याच्या मागचा उद्देश काय होता हा मला नंतर लक्षात आला. सांघिक करत असताना बऱ्याच जणांना असं वाटलं की सेक्शनमध्ये हेच लोक कामं करतात का, हेच लोक इनोव्हेशन करतात का, दुसरे काही कामं नाही करत का, असं कुठून तरी हे यायला लागलं. त्याच्यामुळे मग एक संघ भावना निर्माण झाली आणि सांघिक जे बेस्ट एम्प्लॉय दिलं गेलं त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला कुठेतरी हुरहुर लागली की आय एम द बेस्ट, आय एम डू बेस्ट. त्याच्यामुळे जेव्हा मी माझ्या घरात किंवा प्रत्येक जवळजवळ 70 ते 80 किंवा 99% लोकांच्या घरात बेस्ट एम्प्लॉयचा बोर्ड आपण पाहणार. जेव्हा कोणी आपल्या घरातून बाहेर व्यक्ती येतो त्याला एक अभिमानाचं एक वाटतं की यार आय एम द बेस्ट आणि साहेबांकडून मला मिळालेली ही एक बेस्ट एम्प्लॉयची भावना आमच्या मनात आली आणि कुठेतरी आपण बेस्ट व्हावं ही भावना सुद्धा आमच्या मनात आली. याच्यानंतर साहेबांनी जसं मी एक शब्द सांगेल की नाशिकचे स्मार्ट सिटीचे CEO आले होते आपल्याकडे, हवील साहेब. नथिंग बट द नॉमिनेटेड IAS व्यक्ती होती ती. आणि स्मार्ट सिटी नाशिक करत असताना आपल्याला माहिती की नाशिक तर अजून काही स्मार्ट झालेलं नाहीये. परंतु ते जेव्हा कॉलनीत आले आणि त्यांनी भेट घेतली साहेबांचे बंगलोज असेल, बगीचा असेल, त्यांनी विविध ठिकाणी भेट दिल्या. ते म्हटले की मला नाशिक स्मार्ट करण्यात अजून इतकं यशस्वी नाही आलो पण मात्र निखारे साहेबांनी कॉलनी नक्की स्मार्ट केलेली आहे. आणि या स्मार्ट करण्यासाठी मी देखील निखारे साहेबांचं गायडन्स घेऊन म्हणजे एक CEO लेवलचा व्यक्ती, डेप्युटी कलेक्टर रँकचा व्यक्ती, एक IAS लेवलचा व्यक्ती तो म्हणतो की मला कॉलनीसारखं स्मार्ट नाशिकचं स्वप्न बघायचंय आणि ते पूर्ण करायचंय. हे या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की कॉलनीवर किंवा इथल्या परिजनांवर किती चांगल्या तऱ्हेने वर्क असेल.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने काय झालं की साहेबांनी इतके आर्ट प्रोग्राम घेतले की सगळ्यांची एकमेकाची ओळख झाली. आपण काम करत असताना काय होतं की WT सेक्शन कोपऱ्यात असल्यामुळे ODP सेक्शन कोपऱ्यात असल्यामुळे WTPला माहिती नसतं, ODPला माहिती नसतं की PCRला कोण आहे, त्यांचं कम्युनिकेशन होत नाही. मात्र नाटक असेल, कार्यक्रम असेल, आनंद मेळावा असेल, या कार्यक्रमातून काय झालं की प्रत्येक व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि ह्या व्यक्ती एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे हा फक्त सेक्शन पुरता मर्यादित नसून एक फॅमिली बनली. मी काळोखे साहेबांना ओळखायला लागलो, डोंगरे साहेबांना ओळखायला लागलो किंवा सगळे जे प्रत्येक सेक्शन मधल्या प्रत्येक व्यक्ती आज मला माहिती आहे. तर हे का झालं की आपलं कम्युनिकेशन आला, आपण एकमेकाला बोलण्यात आलो. आपण म्हणतो की डिस्प्यूट का असतात, डिस्प्यूट कशामुळे असतात की ते कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे असतात. जेव्हा तुमचं प्रॉपर कम्युनिकेशन होतं तेव्हा कुठल्याही प्रकारचा डिस्प्यूट होत नाही आणि हे कम्युनिकेशन नाटकाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक संघटनेमध्ये जोडले गेलं आणि सगळ्या संघटना एका प्लॅटफॉर्मवर आल्या आणि चांगल्या प्रकारे कार्य होऊ शकलं. तसेच एक आपण साहेबांची टेक्निकल बाजू बघितली, परंतु मला सांगायला आता अत्यंत आनंद होत आहे की साहेबांना 2012 मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सारखं पद मिळत असताना साहेबांनी ते नाकारलं. ईडी म्हणून काम करत असताना साहेब आज इथे ईडी म्हणून शानमध्ये आले असते, त्यांनी स्वतः झाड लावलं असतं, ते निघून गेले असते. मात्र मला जनतेसाठी काम करायचं, मला लोकांसाठी काम करायचंय हे कुठेतरी त्यांनी मनात धरलं आणि हे काम त्यांनी साक्षात आणलं. म्हणजे कसं होतं की एखादं काम करण्यासाठी पदच पाहिजे आणि मी त्या पदावर होतं हे इफेक्टिव्हपणे करू शकतो असं त्यांनी मनात कधीच बाळगलं नाही. काल परवाच कोकरे साहेब आले होते. कोकरे साहेब बोलले की पदाचा वापर किती इफेक्टिव्हली केला पाहिजे हा पदात ते काम करणाऱ्या व्यक्तीवर डिपेंड असतं आणि साहेबांनी त्या पदाची शक्ती आपल्या एका योग्य कामासाठी लागली. जसे कोकरे साहेबांनी त्यांचे CEO असताना त्यांच्या ठिकाणी जी शक्ती वापरली, साहेबांनी पण ती शक्ती आपल्याकडे वापरली आणि मला आशा आहे की साहेबांचा मुलगा IAS करतोय, स्टडी करतोय, ही इज व्हेरी प्रॉक्सिमेट टू द IAS. मला असे आनंद आहे आणि अपेक्षा आहे की तो जर भविष्यात IAS होईल तर साहेबांचं स्वप्न जे ड्रीम गोल असेल तो ते पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होईल आणि आम्ही पण आशा बाळगून आहेत की भविष्यात आम्हाला पण कुठेतरी निखारे जी फॅमिली आहे ती कंटिन्यू मध्ये दिसेल, कंटिन्यू फ्लोमध्ये दिसेल, कंटिन्यू डेव्हलपमेंट दिसेल, कंटिन्यू प्रोग्रेसमध्ये दिसेल. आणि सगळी सांगताना सगळ्यांनी मॅडम बद्दल सांगितलं, परंतु एक पिता म्हणून काम करत असताना मुलांना योग्य शिक्षण दिलं, टेक्निकली साऊंड केलं, टेक्निकल त्यांना नॉलेज दिलं. आपल्या पत्नीला त्यांनी इतका सपोर्ट केला, त्यांना मॅडमला संगीताची आवड होती, त्या संगीताच्या आवडच्या माध्यमातून प्रोग्राम्स अरेंज केले. म्हणजे काय होतं की आपण जनरली एक पती म्हणून काम करत असताना लाजत असतो. आपल्या पत्नीला समोर आणायचं, ती बोलेल का, ती लाजेल, ती बोलणार नाही किंवा तिचं तर एका माणसाचं फोकस एकदम एका गोष्टीवर असतं. मात्र मुलांवर फोकस, पत्नीवर फोकस, त्यांची मी समाजाला वेळ देतोय, मी टेक्निकल गोष्टीसाठी वेळ देतोय, पण मी फॅमिलीसाठी कमी पडतोय का, ही जी आपल्या मनात ही असते ना खंत, प्रत्येक एक्झिक्युटिव्हला, प्रत्येक एसीला वाटत असतं. मी दिवसा लाईटअप झालं, रात्री गेलो, सकाळी गेलो, माझा मुलगा माझी वाट पाहतोय, माझी पत्नी माझी वाट पाहतोय, ते आपल्यासारखी कंप्लेंट करत असतात. खूप वाईट वाटतं, कारण बरेचसे कपल सुद्धा इथे काम करतात. एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असताना फॅमिलीची जेवढी तारांबळ उठते तेवढं तो फक्त त्या माणसालाच माहिती आहे. आणि साहेब तर इतकं मोठं काम करतात, त्यांच्या फॅमिलीची काय तारांबळ उडत असेल हे मी सांगू नाही शकत. कधी कधी चिडचिड होते, भांडण होते, मात्र मुलांनी समजून घेतलं, पत्नीने समजून घेतलं, त्यामुळे आज साहेब ह्या पदावर पोहोचले आणि हे काम करू शकले. त्याच्यामुळे एक स्त्रीचा सपोर्ट, एक मुलाचा सपोर्ट तुम्हाला कुठे नेऊ शकतो आणि हे कामाच्या माध्यमातून पती देखील आपल्या फॅमिलीला कुठे इज्जत मिळवून देऊ शकतो हे याचं उदाहरण म्हणजे आमचे साहेब आहेत. तरी देखील मला असं वाटतं की मी फेडरेशनच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो, सगळ्यांनीच ग्वाही दिली, पण मला असं वाटतं की आपल्यातले काही प्रत्येकामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात तर ते साहेब पिकअप करत असतात. प्रत्येकाच्या चांगल्या गोष्टीच्या माध्यमातून याचा मला त्या ठिकाणी कसा वापर करता येईल ही मॅनेजमेंट कधी पण बघत असते, कारण मॅनेजमेंटला बेस्ट आउटपुट द्यायचं असतं आणि मॅनेजमेंट बेस्ट कॅन्डिडेट सिलेक्ट करत असतो. त्याच्यात बेस्ट कॅन्डिडेट असेल, बेस्ट आउटपुट असेल, बेस्ट एफर्ट असेल तर तुमचं बेस्ट वर्क होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी साहेबांना कधी पण आमची गरज वाटली तर आम्ही नेहमी आपल्या सदैवी पाठीशी आहेत, आपण आमचे मार्गदर्शन आहात आणि हे मी ग्वाही देत नाही. आपण साहेब कधी पण बोला, आम्ही मनापासून रिस्पेक्ट करतो. दिस इज नॉट फॉर्मॅलिटी. आपण जर सांगाल तेव्हा आम्ही आपल्या मदतीस येऊ. आपल्या आयुष्यात शुभेच्छा. तसेच नवीन मुख्य अभियंता आदरणीय आव्हाड साहेब यांनी आता नवीन आपली नाव आपल्या हातात धरलेली आहे. जसं की साहेब ज्या दिवशी आले, मी म्हटलं होतं सपाटे साहेब जाताना की आपके हात में डुबता हुआ जहाज लेके जा रहा हो, लेकिन तेव्हा साहेबांनी मी पहिल्या साहेबांच्या वेलकम म्हटलं होतं की हे जहाज फिरेल का, पण मला असं वाटतं की हे जहाज आहे नागपूर भोवती फिरून आलेले, नाशिकला फिरून आलेले, परळीला देखील फिरून आलेले आणि आपण आज एमओडीच्या माध्यमातून बेस्ट काम करतोय. तर आता ही नाव आव्हाड साहेबांच्या माध्यमातून पुढे जाईल आणि आव्हाड साहेब आम्ही आपल्यालाही सांगू इच्छितो की इथल्या संघटना, इथले कर्मचारी जसं खिल्लारी साहेबांनी सांगितलं बेस्ट आउटपुट देतात, बेस्ट काम करतात आणि इतकं चांगलं कम्युनिकेशन आहे. ते असं बरेच लोकांना वाटतं की नाशिकच्या लोकांना नाशिकमधून बाहेर जायचं नाही म्हणून भीती आहे, म्हणून भीतीपोटी काम करतात, असं नाहीये. नाशिकचे लोक खरंच खूप प्रामाणिक आहे. प्रत्येक
गोष्ट बेस्ट कशी होईल आणि आपल्या साहेबाचं नाव आपल्या ऑर्गनायझेशन मोठं कसं होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक चाललं पाहिजे याच्यासाठी सगळ्यांचा जीव तुटतोय. सगळ्यांचा जीव तुटतोय की नाशिक चाललं पाहिजे. आम्हाला फक्त योग्य प्रतिनिधी मिळायला पाहिजे, योग्य व्यक्तिमत्व मिळायला पाहिजे, योग्य मार्गदर्शक मिळायला पाहिजे. आणि ह्या 2.5 वर्षात योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज आम्ही MOD मध्ये आलो. ना केवळ MOD मध्ये आलो, आमचा नावलौकिक देखील झाला. तसंच आव्हाड साहेबांनी देखील ही नाव घ्यावी आणि समर्थ देशभर फिरवावी असं मी त्यांना अपेक्षा व्यक्त केली. धन्यवाद साहेब, आपण मला बोलायची संधी दिली. धन्यवाद. यानंतर अरविंद वाकेकर, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मित्रांनो, मी अगोदरच तुम्हाला टायमिंग लिमिटेशन आहे. मी 3-3.5 मिनिटाच्या वर बोलणार नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय निखारे साहेब, सौ निखारे मॅडम, सौ आव्हाड मॅडम आणि सर्व श्रीमान्य प्रभारी मुख्य अभियंता कमटकर साहेब, अधीक्षक अभियंता चव्हाण साहेब, अधीक्षक अभियंता गोसाळ साहेब आणि कार्यकारी अभियंता सुंजे साहेब, लोटके साहेब आणि इतर अधिकारी आणि सर्व माझे मित्रमंडळी, कॉन्ट्रॅक्टर, सर्व युनियन पदाधिकारी आणि सर्व माझे मित्रमंडळी, सर्वांनीच आता निखारे साहेबांबद्दल सांगितलेलं आहे त्यांचं पर्यावरणाविषयक आणि हे सगळे डॉक्युमेंटरी बघितली. मी वेगळं काही सांगणार, हे जे सगळं झाले सगळ्यांना माहितीच आहे. जे राहिले ते सांगतो मी तीनच ते जे ठळक वैशिष्ट्य ते सांगतो आणि छोटीशी कविता संपूर्ण 3 ते 3.5 मिनिटाच्या आत संपवतो. तर 2 वर्षापूर्वीचा कालावधी जो होता, तर नाशिक चालेल का, काही विधानसभेत मांडा, काही एज्युकेशन करा, युनिट चाललं पाहिजे आपण. पण निखारे साहेबांनी ही वेळ आणली की नाशिक युनिट बंद कसं करावं, हे त्यांचं फार ग्रेट अचिव्हमेंट आहे. की हेड ऑफिसला प्रश्न पडला की नाशिक युनिट हे एवढं MODच्या खाली आलं आहे, तर बंद कसं करावं, हे एक त्यांची ग्रेट अचिव्हमेंट आहे. आणि हे एक देश कार्य, मोठं कार्य आहे देश सेवेचे. आणि त्याच्या पलीकडे पडद्यामागचं जे कार्य आहे त्यांचं, ताट्यावर त्यांनी ब्लँकेट्स वाटले, गोरगरिबांना पुस्तकं, हे बरेचसे कमी लोक आहेत की हे ते सामाजिक कार्य, जी सामाजिक आपली जी जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे, ही त्यांनी पार पाडलेली आहे. म्हणजे हे बहुआयामी अष्टपैलू त्यांचं हे कर्तृत्व आहे, हे फार कमी लोक करतात. की आणि मी आत्ताच अधीक्षक अभियंता कुलकर्णी साहेब यांनी सांगितलं की यांचं एक झिरोतून निर्मिती आहे, हे मला माहिती नव्हतं. आणि खरंच तसं ते वागलेले. आणि आपण हे जे रोल मॉडेल म्हणतो निखारे साहेबांची, पर्यावरणाचं असेल, हे असेल, त्यांचं रोल मॉडेल तर काय त्यांची फॅमिलीच रोल मॉडेल आहे. तर ती कशी आहे, भारतातील सर्वोच्च जी परीक्षा आहे UPSC, ही एक फार जीवघेणी स्पर्धा आहे. त्यांच्या मुलांनी IRTC केलं, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, ही रेल्वेतली एक सर्वोच्च सन्माननीय नोकरी समजली जाते, ही त्यांच्या मुलांनी मिळवलेली आहे. म्हणजे वडील बापचे बेटा सवय. तर कसं, तर हे तर ध्येय आहे, त्याच्यापेक्षाही मुलगा ध्येय वेळ आहे, त्याच्याशिवाय UPSC होऊ शकत नाही. मित्रांनो, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि तिसरी गोष्ट, 2 झाले, तिसरी एक इनोव्हेटिव्ह आयडियामध्ये मला त्यांची एक गोष्ट आवडली की क्लास 4 ते डायरेक्ट चीफ इंजिनियर हा जो कॉन्टॅक्ट होता. म्हणजे कोणी हुशार असेल, कसा असेल, कोणी टेक्निकल आयडिया असेल, तर ती काही याला त्याला सांगायचं की डायरेक्ट तुम्ही चीफ इंजिनियरला सांगू शकता, हा आपला आवडता नावडता, हे काही नाही आहे. तुम्ही कुठल्याही व्यक्ती, क्लास 4 असेल, क्लास 2 असेल, क्लास 1 असेल, साहेबांकडे काही आवड निवड नव्हती, तो समोर येऊन स्टेजवर बोलू शकता. हे स्टेज त्यांनी दिलं. ही आवड निवड नाही, हा जवळचा तो लांबचा, हे फार त्यांचं मला वैशिष्ट्य आवडलं. तर त्यांचं पुढील आयुष्य परवडतं. फक्त एक मी छोटीशी कविता, ती पण पहिल्या आणि शेवटच्या कडू म्हणतो आणि मी लगेच संपवतो. ही कविता आहे हरिवंशराव बच्चन यांची आणि अमिताभ बच्चन झाले की सोहला दिलेली. ही झिरोतून निर्मित झाली. मला ही कविता आठवली. लहरों से डरकर नौका पार नहीं होती यारो, कोशिश करने वालों की हार नहीं होती. हे निखारे साहेबांकडून शिकायला मिळते आपल्याला. नन्ही चिट्टी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहज मोती गहरे पानी में यारो, बढ़ता दुगना उत्साह इससे हराने में.
मुर्दे की उसकी खाली हर बार नहीं, उसकी मुट्ठी जो है गौताखोर की मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती और कोशिश करने वाले की हार नहीं होती। असफलता की चुनौती है, स्वीकार करो यारो, क्या कम रह गई देखो और सुधार करो। जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की हार नहीं होती। जय हिंद जय भारत। धन्यवाद। ग्रॅज्युएट इंजिनियर्स असोसिएशनची स्वागत गावड पडद्यात व्यक्त करा. खरे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य प्रभारी मुख्य अभियंता आव्हाड सर, मंचावर उपस्थित निखारे मॅडम आणि आव्हाड मॅडम, उपस्थित सर्व अभियंते अधिकारी कर्मचारी, मी जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात सांगतो. डिसेंबर 2016 साली जेव्हा निखारे साहेब इथे आलेत त्या अगोदर त्यांनी सगळ्यांना माहिती खापरखेडा कोराडी पॉवर प्लांट कोराडी प्रोजेक्ट त्यांनी काम केलं. हे म्हणजे असं झालं की एखाद्या कुस्तीपटूने राज्यस्तरावरचा महाराष्ट्र केसरी हा अवॉर्ड जिंकायचा आणि नंतर गावाकडे येऊन तालमीमध्ये कुस्तीची जशी आपण सराव करतो तसा सराव करायचा. सांगण्यात एवढं की एवढ्या मोठ्या पॉवर प्लांट काम केल्यानंतर नाशिकचे हे जे 3 पॉवर प्लांट चालवणं हे त्यांच्यासाठी फार सोपं आव्हान होतं आणि ते त्यांनी लिहिल्या पार पाडलं. आणि त्या उरलेल्या वेळात त्यांनी पर्यावरणाचं कसं काम केलं हे सर्वांनी आपण बघितलं. डिसेंबर 2016 साहेब ज्यानंतर आले तर 2 फायनान्शियल इयरचा जर विचार केला म्हणजे 2017-18 आणि 2018-19 या 2 फायनान्शियल इयर मध्ये MERC चे नॉर्मेटिव्ह पॅरामीटर बऱ्यापैकी त्यांनी अचीव केले. फक्त 2017-18 ला जो अवेलेबिलिटी फॅक्टर आहे तो फॅक्टर आणि 2018-19 मध्ये ऑक्झिलरी पॉवर कन्झम्पशन हे पॅरामीटर थोडक्यात गेले. बाकीचे सर्व MERC नॉर्मेटिव्ह पॅरामीटर्स त्यांनी अचीव केले. हा त्यांच्यातला एक वाखाणण्याजोगा गुण आहे. नंतर आमच्या मागच्या 2.5-3 वर्षात त्यांनी 3 ग्रीव्हन्स मीटिंग घेतल्यात. 3ही ग्रीव्हन्स मीटिंग मधले मॅक्सिमम ग्रीव्हन्सेस त्यांनी आमचे पूर्ण केलेत. त्याबद्दल ग्रॅज्युएट इंजिनियर असोसिएशन तर्फे मी त्यांचा आभारी आहे. आम्हालाही त्यांच्याकडे काही ग्रीव्हन्सेस काही इश्यू घेऊन जाताना आम्ही बघायचो की पूर्ण आम्हाला अभ्यास करून जावं लागायचं कारण की साहेबांचे प्रतिप्रश्न तयार असायचे. हा मग हे कुणाचं काम आहे कुणी करायचं, त्यामुळे आम्ही कायम पूर्ण अभ्यास करूनच जायचो. आणि साहेब असं चार्जशीट हा शब्द तर हसत हसत म्हणायचे. म्हणजे चार्जशीट हा शब्द हसण्यासारखा नाहीत पण ते पुढच्याच्या मनात बरोबर धडकी भरून द्यायच्यात. ऍक्च्युली जो प्रशासक असतो त्याने कठोरच असायला हवं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात जो चूक करायचा त्याचे डोळे काढायचे किंवा त्याला कडेलोटाची शिक्षा द्यायच्यात. त्यामुळे प्रशासकाने अशी शिस्त ठेवायलाच हवी. मात्र एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की त्यांनी कुणाचंही नुकसान केलेलं नाही. तर असंच जास्त वेळ न घेता साहेबांना ह्याच शुभेच्छा देतो की इथून पुढे त्यांचं जे आयुष्य असेल त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील ज्या इच्छा असतील त्या पूर्णत्वास जावत याच ग्रॅज्युएट इंजिनियर असोसिएशन तर्फे मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ऑल इंडिया पॉवर फेडरेशनचे मान्य गौरव सोहळ्याचे अध्यक्ष आमचे लहान बंधू आदरणीय प्रभारी मुख्य अभियंता मोहन आव्हाड साहेब, ज्यांचा आपण सत्कार करतोय, ज्या माणसाने या पूर्ण परिसराचा कायापालट स्वतःच्या स्वकर्तृत्वाने परिस्पर्शाने केला ते मला ते सुद्धा बंधू समान आदरणीय निखारे साहेब, सौ निखारे वहिनी, सौ आव्हाड वहिनी, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ प्रभारी मुख्य अभियंता कमटमकर साहेब, सर्व अधीक्षक अभियंता चव्हाण साहेब, तायडे साहेब, गोसावी साहेब, सर्व विभाग प्रमुख, सर्व संघटनांचे प्रतिनिधी, वसाहतीतील सर्व लोक, सर्वप्रथम सेवानिवृत्त होत असताना आजच्या पहिल्याच दिवशी साहेबांच्या दिनक्रमामध्ये खंड पडलेला आहे. जी व्यक्ती 10 वाजता झोपायची ती व्यक्ती आज सर्व आपल्या सगळ्यांची भाषणं ऐकत बसते. परंतु साहेब, हीच तुमच्या आयुष्यातली समृद्धी आहे की तुम्ही एवढी माणसं कमवली. मी सर्वात जास्त भावुक त्यावेळेस झालो की ज्यावेळेस साहेबांनी ज्या स्त्रीच्या आणि ज्या कुटुंबाच्या आयुष्यात स्वर्ग निर्माण केला. मला काय पाहिजे असं जर एखादा देव कोणाच्या माणसाकडे सुहृदयी आणि पाकभिरू माणसाकडे, मग ती व्यक्ती स्त्री असो की पुरुष, जर मागितलं तर त्याला मागता सुद्धा यायचं नाही की स्वर्ग सुख काय काय नाही. परंतु देवाला माहिती असतं की ह्या व्यक्तीला त्यावेळेस काय दिलं पाहिजे म्हणजे या घरात हसू फुलेल यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किंवा या घरात आनंद येईल.
दैव दुर्विलासानं काही लोकांच्या आयुष्यात दुःख आलेली असतात, परंतु कष्ट कुणाच्या नशिबातून कमी झालेली नसतात. ही अशी एक व्यक्ती आहे इथे की ज्या स्त्रीला मी स्वतःचा घर प्रपंच खूप कष्ट करताना, कुटुंब प्रपंच अक्षरशः गाडा ओढताना पाहिलेले. मी या कॉलनीत राहत होतो, पण त्या व्यक्तीला सुद्धा देवासमान ज्या माणसानं त्या कुटुंबाला आधार दिला, त्या श्रीमती ढवळे मावशी, कारण की त्यांनी त्यांचा मुलासहित साहेबांचा सत्कार केला. ही जी उपकारपणाची भावना आहे ना, ही खरी हृदयातून यायला पाहिजे. ख्रिश्चन धर्मामध्ये कन्फेस करायला कित्येकदा मागणं मागायला सुद्धा लोक चर्चमध्ये जातात. आपण सुद्धा मंदिरामध्ये जातो, आपण बुद्धांच्या त्या ठिकाणी सुद्धा आपण हे करतो, किंवा मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा जे काही जुम्मेच्या दिवशी करतात. भावना एकच असते की एक तर माझं दुःख निवारण कर, किंवा ज्या सुखापासून गेल्या कित्येक पिढ्यांपासून आम्ही वंचित आहोत, तर त्याचा सुखाचा कण मला माझ्या कुटुंबाला मिळावा. भले मला मिळू नये, पण माझ्यावर अवलंबून असलेल्या माझी मुलं असतील, माझा नवरा असेल, यांना मिळावं. देव तर स्वतःहून कोणी पाहिले नाहीये, पण देवाच्या अस्तित्वाची जाणीव होणारी काही माणसं जन्माला घातलेली आहेत. या परिसरापुरतं बोलायचं असेल तर जितका सहवास माझा निखारे कुटुंबियांबरोबर आलेला आहे, तर या माणसामध्ये, आदरणीय साहेबांमध्ये नक्कीच काहीतरी आहे. मी कशा मातीतून आलेलो आहे, मी काय कुटुंबातून आलेलो आहे, आत्ता त्यांचे बालमित्र आदरणीय कुलकर्णी साहेबांनी सगळं सांगितलं. ते बोर्डात जॉईन झाल्यापासून त्यांची जी एक निसर्गदत्त त्यांना बुद्धिमत्ता किंवा विद्वत्ता दिलेली आहे, त्याचा पुरेपूर वापर, ज्या ऑर्गनायझेशनला आपल्याला नोकरी दिलेली, त्या ऑर्गनायझेशनला इमाने इतबारे आपण सेवा दिली पाहिजे. म्हणजे साहेबांना खूप लोकांनी बोललेले की हा कल्पवृक्ष आहे, हे आधारवड आहे, हा दीपस्तंभ आहे. ही व्यक्ती निसर्गप्रेमी आहे, निसर्गाचा एक दूत आहे, निसर्ग राजा आहे. परंतु मी सांगतो साहेब की आता कुलकर्णी साहेबांनी सांगितलं, तुमचा जो बालपणाचा जो काही एक इतिहास इथे सर्वांच्या समक्ष सांगितलं, इतक्या सुंदरपणे एखादा बालमित्र सांगतो की स्वतःच्या गरिबीचं सुद्धा अभिमानानं एखाद्याने सांगावं की हो, मी गरिबी पाहिलेली आहे, गरीबात राहिलेलो आहे, गरीब कुटुंबात जन्मलेलो आहे, पण तो माझा काही दोष नव्हता. जसं देवाने मला दिला, पण त्याचं कधी साहेबांनी अवडंबर माजवलं नाही, त्याचा कधी गवगवा केला नाही. परंतु हे मात्र रात्रंदिवस हृदयामध्ये त्यांनी ठेवलं होतं की मात्र जो कोणी गरीब असेल, ज्याला माझी गरज आहे, त्या माणसासाठी मात्र मी काहीतरी करेन. आणि हे करण्यासाठी सर्वात जास्त जर सहकार्य पाहिजे असेल ना, तर आपल्या धर्मपत्नीचं. आणि त्या बाबतीत मी म्हणेन की साहेब खूप नशिबवान आहेत. आता कुलकर्णी साहेबांनी सांगितलं, एकही मनुष्य नाही हो की कुटुंबासहित LTC ला न गेला. जेव्हा युनियन प्रतिनिधी म्हणून मी एक छोटासा असा एका संघटनेचं कार्य करत आहे, प्रत्येक वेळेस स्वतःचे प्रश्न, स्वतःच्या अपेक्षा, ऑर्गनायझेशन कडून मला हे हवंय, मला हे हवंय, या सुखसुविधा पाहिजेत, अगोदर अडचणी सोडवल्या पाहिजेत, अडचणी सुटल्यानंतर मग नंतर आमच्या हक्काच्या माध्यमातून आम्हाला आमच्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत, बाकीच्या ऑर्गनायझेशनची दाखलेतून आपण मांडत असतो. आणि जे प्राप्त केलेल्या ह्या ज्या सुखसुविधा असतात, त्या सुखसुविधाचा उपभोग हा आपल्या कुटुंबासहित घेतला पाहिजे. हे तर प्रत्येकाचं एक म्हणजे एक नैसर्गिक कर्तव्य केलंच पाहिजे. परंतु ही भूमिका साहेबांना पटवण्याची वेळ आलेली नसावी, की
आपसूकपणे वहिनींनी समजून घेतलेली की ह्या व्यक्तीच्या कुठल्याही ध्येयाला आपण आडकाठी बनायचं नाही. ह्या व्यक्तीला एक पॅशन आहे. या व्यक्तीला जसजसं पद होतं, जेई असेल तर इतकं मोठं हे करू शकत नाही कोणी. इथे असलेल्या प्रत्येक जेई येई माझं तांत्रिक बांधव असेल, त्याला प्रत्येकाला वाटत असेल की मला सुद्धा करावं वाटतं पीस पार्क, मला सुद्धा करावं वाटतं हरित वसाहत, मला सुद्धा करावं वाटतं प्लॅस्टिक मुक्त. परंतु अधिकाराचा समयोचित उपयोग आणि तो समस्त लोकांसाठी त्याचा फायदा कसा करावा हे पद मिळाल्यानंतर कळतं. आणि ते पद मिळाल्यानंतर सुद्धा स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला त्या गोष्टीचा उपभोग न घेता सर्व वसाहतीला जे माझ्या शब्दाला मान देतात, जे माझ्या व्यक्तिमत्वाच्या समोर नतमस्तक होतात, जे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आहे असं समजतात आणि जे प्रत्येक जण माझ्या दारी येतात, तर त्यांच्यासाठी मी काहीतरी देणं लागतोय. तेच माझं खरं कुटुंब आहे. कित्येक जण आपण LTC ला गेल्यावर सुद्धा येताना असं वाटतं की काहीतरी राहिले, परंतु साहेबांनी ह्याच कुटुंबाला एकत्र करून ह्याच कुटुंबाचे कुठं सीड बॉल असेल, कुठं काही प्रभात फेरी असेल, कुठं योग दिन असेल, कुठे बाहेर जायचं असेल, याच कुटुंबासहित जो आनंद घेतलेला आहे ना, तो आनंद साहेबांनी मला सांगितलेला आहे की आता आदरणीय थोटे साहेबांनी सांगितलं की युरोपला साहेब गेले होते. भारतातल्या टॉपमोस्ट लोकांना, MDsला किंवा त्यांना युरोपमध्ये त्या कन्सल्ट कंपनीने स्वित्झर्लंडला इकडे पाठवलं होतं. त्याच्यात साहेबांच्या ज्ञानाचा गौरव करून साहेबांनी बोलवलं होतं. परंतु साहेबांनी इथं आल्यावर सांगितलं की माझं मन नाही रमलं तिथे. मला युरोप म्हणजे पाहायला तर कुटुंबासहित डायरेक्ट युरोपच पाहायला, म्हणजे लेट पण एकदम थेट युरोपच, बाकी काही नाहीच काय. पण तिथून आल्यावर नंतर सुद्धा साहेब म्हणाले की माझं मन नाही रमलं. आणि प्रत्येक जण आज आमच्यासारखा मनुष्य जो काही शौकीन आहे तो मनुष्य स्वतःचे फोटो, गॉगलचे फोटो काढत बसतो. जेवढे काही फोटो काढून आणले ते युरोपमधले फुलांचे, झाडांचेच फोटो काढून आणले. म्हणजे त्या बाबतीत मात्र वहिनी नक्कीच भांडल्या असतील तिथे की अहो कधीतरी आपले फोटो काढू तिथे. परंतु रात्रंदिवस ध्यास एकच की हे सर्वांचं जेवढं काही भलं करता येईल तेवढं करायचं. आज प्रत्येक सेक्शन इन्चार्जेसने सांगितलं की मी ज्यावेळेस तिथे कामाला होतो त्यावेळेस साहेबांनी एक विश्वास टाकला, जबाबदारी दिली, जी मला माहिती होती की माझ्या विभागामध्ये माझ्या लेबर्सच्या मध्ये जी क्षमता आहे त्या सर्वांना घेऊन, माझ्या कर्मचाऱ्यांना, माझ्या समय वेत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन मी हे करू शकतो. चुकलो तर साहेब मला सांभाळतील आणि ते करून दाखवलं. ते प्रत्येक जण जे म्हणतात ना की लहानपणी आई मुलाला ज्यावेळेस जन्मल्यावर अक्षर त्याला कळत नसतं, पण बोट धरून आई ज्यावेळेस त्याच्या हातात पेन्सिल किंवा खडू देते ना, तर तिथे गिरवायला लागतं ना, ते गिरवल्यानंतर मग ते अक्षर सुवाच्य आहे म्हणून त्या मुलाचा सत्कार होतो. पण मागच्या रांगेत बसलेल्या त्या आईने त्या बोटाला खडू धरून शिकवलेलं असतं, हे खूप कमी लोकांना माहिती असतं. ते तसं आमच्या सगळ्यांकडून खडूने गिरवून ही जी सुंदर अक्षरं केलेली आहेत ना, त्याचा खरा करता करविता हा माणूस आहे प्रत्येक सेक्शनमध्ये. म्हणजे ही इथे साहेब आले डिसेंबर 2016ला, तोपर्यंत माझी दृष्ट सुद्धा नव्हती साहेबांची ओळख नव्हती. परंतु एक वाटलं की इतकं समरसपणे, इतक्या समरसून जनतेला काहीतरी द्यायचंय, समाजाला काहीतरी द्यायचंय, इथल्या लोकांना द्यायचंय. मी तर नेहमी सांगत असतो की आम्ही अशा ठिकाणी राहत असतो नावाला नाशिकला, पण नाशिकपेक्षा दूर असणाऱ्या एखाद्या खेड्यात शहरीकरणाचे सर्व फायदे मला माझ्या कुटुंबाला उपभोगता येत नाहीये. गावाकडच्या माणसांना, नातेवाईकांना वाटतं की नाशिक सारख्या एवढ्या चांगल्या सिटीमध्ये, आता जिला की स्मार्ट सिटी म्हटलं जाते किंवा म्हणलं जाणार आहे, त्या सिटीमध्ये राहतात. परंतु ते उपभोग घेण्यासाठी एक तर गाडीचं पेट्रोल किंवा गाडी घेऊन जावं लागतं, त्या ठिकाणी ABC पाहावी लागते, ड्युट्यांची ती बंधनं आहेत आणि वेळेत घरी यावं लागतं. पण ही सगळं असताना एक लहऱ्याला मात्र ही परिस्थिती या निखारे साहेबांनी करून दाखवली की नाशिकची प्रत्येक व्यक्ती एक लहरा बघायला येऊ लागलेली आहे. ही सगळ्यात मोठी साहेबांची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आपल्या सर्वांची. मी साहेबांना पाहिलेलं आहे की मॅजिक बॉक्समध्ये आपल्या F टाईप मध्ये किंवा नाशिक रोडला प्रत्येकाच्या घरी जाऊन मॅजिक बॉक्सची जे ते कल्चर आहे त्याचा खरा उद्गाता म्हणा किंवा त्या ह्याचा जे पेटंट ज्यांचं आहे, BRCचे पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांच्या माध्यमातून कानेटकर फॅमिली आपल्याकडे आली. परंतु ह्या लोकांनी साहेबांना म्हणजे कॉन्टॅक्ट नाही केला. साहेबांनी स्वतःहून नेटवरून यांना शोधलं. मग मॅजिक बॉक्सची संकल्पना आली. नंतर मग तुमचं कचरा विघटन आलं. थांबले कुठंच नाहीये. जसं आता कुलकर्णी साहेब म्हणाले की 9ला जरी इमर्जन्सी हँडल करून घरी गेले तर 9 ते 11 दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम घेऊन यायचा. हा जो एक ध्यास असतो ना, खूप कमी लोकांमध्ये असतो तो, आणि ते साहेबांनी करून दाखवलेले. म्हणजे आता कसं आहे की म्हणतात ना साहेब की
शब्द म्हणजे शब्दांमध्येच सगळं आहे आणि बोलणारेच बोलत राहतात म्हणून काही नाही की शब्दांनी सांगितलं म्हणजे सगळं संपलं. जर शब्दांनी जर सांगता आलं असतं तर श्वास, नजर, कार्यकर्तृत्व किंवा माणसाचा स्पर्श याला किंमतच राहिली नसती. देवाने सगळ्यांना आयुष्य दिलेले, प्रत्येक जण आयुष्य जगत असतो, परंतु काही लोक आपल्या मनासारखं आयुष्य जगत असतात, परंतु काही लोक दुसऱ्याचं मन जपून आयुष्य जगत असतात आणि ते तुम्ही आहात. काय की आता इतकं म्हणजे साहेबांबरोबर साहेबांनी मला इतक्या संधी दिलेल्या आहेत बोलायच्या, मी बोललेलो आहे. मी प्रत्येक वेळेस साहेबांच्या मागे मागे साहेब करत असताना त्यांनी काय जे केलंय तिथं आम्ही रोप लावले, कुठं माती कुठे येते. परंतु WRC झालं, ORC झालं, इथे प्रत्येक परिसरातल्या प्रत्येक माणसाला ही महाजनको भारतातल्या NTPC नंतर सर्वात जास्त जनरेशन कॅपॅसिटी असलेली 13,000 मेगावॅट क्षमतेची जी कंपनी, त्या कंपनीच्या जर भागधारकांना, स्टेक होल्डर्स आहेत आम्ही एम्प्लॉईज, जर या कंपनीच्या स्टेक होल्डर्सला जर त्याचा उपभोग घेण्यासारखं जर काही भेटत नसेल तर त्यांच्या इतके कपाळ करंटे कोणी नाही. मी परवाच सयाजी शिंदे साहेबांबरोबर असताना बोललो, आम्ही इतकी दुर्दैवी माणसं आहेत. सर्वात मोठं म्हणजे की आम्ही असं प्रॉडक्ट जनरेट करतो की जगात ज्या प्रॉडक्टला वाट पाहते विजेची लोक वाट पाहत आहेत. म्हणजे मी हे प्रत्येक व्यासपीठावर म्हणजे मंत्री साहेबांपासून तर सर्व ठिकाणी भाषणातही सांगतो की असं प्रॉडक्ट आपण निर्माण करणारी माणसं, ज्या प्रॉडक्टमध्ये इच्छा असूनही कुणाला भेसळ करता येत नाही आणि ज्या प्रॉडक्टला चोरायला गेला तर त्याचा जीव जातो, पण ते प्रॉडक्ट निर्माण करणारी माणसं मात्र तोट्यात चाललेली आहेत. का तर कुठेतरी या गोष्टींच्या बाबतीत आपण कुठेतरी व्यथा मांडण्यापेक्षा याच लोकांना, याच भागधारकांना कुठेतरी आपण सामावून घेऊन काहीतरी केलं पाहिजे. हे फार मोठं करायचं नाहीये, पण एवढं करायचं आहे आपल्याला. आणि माझ्या सानिध्यात जेवढे आहेत, आता कोराडी, खापरगडा, चंद्रपूर सर्व ठिकाणच्या लोकांनी सांगितलं, मुख्यालयाच्या काही 1 वर्षाच्या साहेबांच्या ह्याच्यातून सुद्धा जी कामं झाली आहेत, साहेब ज्यावेळेस CE-टेक होते त्यावेळेस जी काही साहेबांनी जी एक आचारसंहिता बदल्यांच्या बाबतीत केली ती इतकी एक आदर्शवत होती. अरविंद चौधरी साहेब असताना, मला वाटतं रथसाहेब होते साहेब त्यावेळेस, सुब्रत रथ, त्यावेळेस मी पण उपाध्यक्ष होतो. मुद्दा असा आहे की साहेबांनी कधी, आता बोलले सगळेजण, साहेबांनी कोणालाही जास्त म्हणजे उचललंय किंवा कोणाला खाली गेले, समन्यायी भूमिका. जो काम करतोय, जोहरी नजर, जिथं जो काम करतोय, जिथं जो योग्य आहे त्या माणसाला ते काम द्यायचं, त्याच्याकडून काम काढून घ्यायचं. काम काढून घ्यायचं म्हणण्यापेक्षा की त्याला तुझ्यात ती क्षमता आहे काम करण्याची हे दाखवून द्यायचं. आज सर्वात मोठं काम आपल्या या ठिकाणी तायडे साहेब, विवेक मोरे साहेब आणि त्यांची जी टीम आहे, आज साहेबांनी दाखवून दिलं की नर्सरी आपण डेव्हलप करू शकतो. वन खात्याकडून आपण हे आणण्यापेक्षा 30 झाडं आपण ती झाडं डेव्हलप करू. त्याचा अभ्यास केलेला आहे. भेडा असेल, हिरडा असेल, वड असेल, तुमची म्हणजे ही जी रिफॉरेस्टिंग करण्याची जी काही एक आता संकल्पना आलेली त्याचा अगोदरच साहेबांनी अभ्यास केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आपले वडील कुठून आलेले आहेत आणि आपल्या वडिलांनी कुठपर्यंत त्याची मजल मारलेली, पण आता आपल्याला पुढे कुठे जायचंय ही रात्रंदिवस भावना, वडिलांचा आदर्श घेत हे दोन्ही त्यांचे अपत्य अनुराग आणि कुंदन फक्त जातच नाहीये, त्यांनी दाखवून दिलेले की ज्या परीक्षेचा सक्सेस रेशो हा 0.2 0.3 आहे. 14 लाख लोक बसतात आणि 1600 लोक फक्त त्या वर्षाच्या रिक्रुटमेंटच्या अवेलेबिलिटी प्रमाणे होतात आणि त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करणं म्हणजे नॉट ए जोक. त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींच्या ह्याच्यात, परंतु आज वडिलांचा, आज आपल्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. आज 10 ते 20 सप्टेंबरला परीक्षा आहे. प्रिलिम पास झालेला आहे, मेन क्रॅक करायची आहे. मागच्या वेळेस झाला होता, त्यात आपल्या रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेसला अनुराग सिलेक्ट झालेला आहे, पण तरी जिद्द सोडलेली नाही. ज्या दिवशी ते रिझल्ट लागला त्या दिवशी म्हणाला होता काका होईल तर IASच होईल. रात्री 11 वाजता मी त्याला भेटायला गेलो. कुंदनचं सुद्धा असंच की स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत आज ह्या सगळ्या गोष्टी, हे जे बाळकडू, हे जे जेनेटिक, हे जे काही गुणधर्म आहेत ना, हे पूर्ण ह्या दोघांमुळेच. आज वहिनींनी सुद्धा जी काही साथ दिलेली, कित्येकदा म्हणतात ना की जी मोठमोठी कार्यकर्तृत्वान पुरुष असतात ना, व्यासपीठावरून तेच सन्मानित होत असतात, परंतु या सर्व लोकांच्या पाठीशी त्यांच्या खऱ्या म्हणजे पत्नींचंच सगळं योगदान असतं. आज आपण सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, परंतु एक गोष्ट संकल्पना, मी पाटील मॅडम तुमच्या आयोजकांची फक्त अर्धा मिनिटच घेणार आहे, मला माहिती मी जास्त बोलतोय, की आपला मुलगा कसा घडवायचा, आपल्या मुलाच्या हातून काय काम करायचं,
सध्या समाजामध्ये ज्या असलेल्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचं निर्मूलन करायचं असेल तर कुठंतरी एकांतामध्ये शहाजीराजांनी जिजाबाईंबरोबर कुठंतरी आदिलशाहीच्या विजापूरमध्ये चर्चा नक्कीच केली असेल ना. कुठंतरी आईबापांनी स्वप्न बघितलं असेल ना की नाही आता ह्या अशा या सगळ्यांच्या गुलाम्या नाहीत करायच्यात आपल्याला. आता आपल्या पिढीतलं एक जण स्वतःचं स्वराज्य उभं करेल, रयतेचं राज्य उभं करेल, हे स्वप्न त्या नवरबागोनीच पाहिलेलं असेल ना. तेव्हा तो शिवाजी महाराज. पण शहाजीराजांचं नाव कुठे येत नाही. आज जिजाऊंचं आहे. म्हणून म्हणतो ना की कित्येक गोष्टी या ह्याच्यातून पाहिजे असतात. आज साहेबांनी नाहीये का म्हणतात ना की साहेबांनी ज्ञान आहे, ज्ञान इतकं घेतलेले, पण त्या ज्ञानाच्या प्रकाशात सुद्धा कित्येक गोष्टींच्या जे काही म्हणजे म्हणतात ना की लिटमस टेस्ट असतात त्या सर्व गोष्टी तपासायच्या असतात. त्या सर्व गोष्टी तपासल्या साहेबांनी. मग ते इनोव्हेटिव्ह आयडियाज असू द्या की पर्यावरण असू द्या. आज दूरदृष्टी म्हणा किंवा द्रष्टा पुरुष म्हणा. 15 ऑगस्ट 2019ला आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेस लाल किल्ल्यावरून संकल्पामध्ये एक गोष्ट सांगितली की भारत प्लास्टिक मुक्त करायचा आहे, तर ती संकल्पना कुठल्याही महानिर्मितीच्या स्वतःचा उद्देश असलेला फक्त औष्णिक निर्मिती किंवा 4 प्रकारच्या ज्या निर्मिती आपण विजेच्या करतोय ते ध्यास घेतलेले आपण कर्मचारी लोक, पण त्यात सुद्धा कुठेही कसूर न करता स्वतःच्या कार्यात मला प्लॅस्टिक मुक्त करायचंय, मला ही कॉलनी ही वसाहत मला हरित करायची, इथल्या सर्व लोकांना मला आनंद द्यायचा आहे. आज साहेब रिटायर झाले, परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा जो ठसा आहे, या सर्व गोष्टींचा ऑक्सिजन म्हणा किंवा या गोष्टींचं जे एक नयनरम्य सौंदर्य आहे ह्या इथल्या राहणाऱ्या पुढच्या पिढीलाच दिलेलं आहे ना. ते तर बरोबर घेऊन जाणार नाही. पण मी साहेबांना एक दिवशी म्हणालो होतो की द डे विल कम दॅट यू विल बी ऑनर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डेफिनेटली. कारण की हे जे कार्य हे कार्य करायला सुद्धा ना वाघाचं काळीच लागतं. समाजात प्रवाहाच्या विरोधात आज सर्व लोकांमध्ये लोकजागृती, लोकसहभाग घेऊन हे काम करायचं. याच्यासाठी ना खूप जिगर लागते, खूप संयम लागतो, खूप पेशन्स लागतात. प्रत्येक गोष्टीला कित्येकदा या सहन होत नसताना सुद्धा सहनशीलता दाखवून या गोष्टींना न्यायचं असतं. कारण की जो मनुष्य काम करणार असतो तो चुकल्यानंतर त्याला जर एकदा जर तुम्ही जर बोलले तर तो माणूस जर बाजूला गेला तर त्याच्या माध्यमातून जे काही काम होणार आहे त्या कामाला खंड पडतो आणि परत दुसऱ्यावर जास्त त्याचा लोड येतो. तर ही गोष्टीची जाणीव अधिकारी म्हणून सुद्धा साहेबांजवळ फार होती. मी जास्त वेळ घेणार नाही आणि मी एवढं मात्र आश्वासनाने सांगतो या इथल्या सर्व परिसरातल्या लोकांना की साहेबांचं हे जे कार्य आहे, हा जो उत्साह आहे, ही जी ऊर्जा आहे, याचं मूर्तिमंत दुसरं उदाहरण म्हणजे माझे मित्र आव्हाड साहेब आहेत. नक्कीच सांगतो तुम्हाला काही कमी पडणार नाही. या ठिकाणी सुद्धा असेच कार्यक्रम होत राहतील. एक ज्येष्ठ म्हणून साहेबांनी जे काही म्हणजे म्हणतात ना की राजमार्ग निर्माण केलेला आहे त्या राजमार्गावर सुद्धा तुम्हाला सर्वांना सांघिकपणे घेऊन जाण्याची क्षमता या स्पोर्ट्समनला आहे. ही इज अ बेस्ट क्रिकेटर, बेस्ट स्पोर्ट्समन यांच्यामध्ये असलेली जी एक ती स्पोर्टिव्ह एनर्जी आहे ही सर्वांना घेऊन चालतील, सर्वांना एक कुटुंब म्हणून घेऊन चालतील आणि आपल्या सर्वांना हाच आनंद परत भविष्य काळात सुद्धा द्विगुणित होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. मला या ठिकाणी आयोजकांनी जास्त बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभारी. साहेबांना, साहेबांच्या कुटुंबियाला, अनुरागला, कुंदनला आणि त्यांची जी काही स्वप्न आहेत पुढची ती सर्व साकार व्हावीत. त्यांच्या हातून अजून पूर्णपणे राष्ट्रीय कार्य व्हावं, साहेबांची एनर्जी अशीच टिकून राहावी अशी मी माझ्या ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनच्या भारतातल्या 1,10,000 पॉवर इंजिनियर्सच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या कडून मला ज्या संघटनेने मोठं केलं त्या संघटनेचं मी आज माझे उपाध्यक्ष ते सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन जिनं मला देशावर माझं कुठंतरी नाव कोरण्याची संधी दिली त्या संघटनेतर्फे, पवार कुटुंबियातर्फे आणि सीतारामजी बसलेले आहेत आम्हा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांतर्फे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपयोग होणार नाहीये. आणि मला वाटतं सगळ्यांनी आपण एक आश्वासन दिलेलं आहे इथे की साहेबांनी जर कुठलं काम सांगितलं तर आम्ही निश्चितपणे साहेब तुमच्या पाठीशी आहोत. सामाजिक कार्यक्रम जर तुम्ही घेतलात, मला वाटतं साहेब तुम्ही नक्कीच एक NGO काढा, आम्ही सगळे पाठीशी आहोतच. यानंतर अनुराग निखारे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आव्हाड सर, तसेच या आजच्या कार्यक्रमाचे या गौरव सोहळ्याचे मानकरी माझे वडील आणि समोर बसलेले समस्त श्रोतागण. ॲक्च्युली
म्हणजे आज मी जिम मिस केली, पण ज्या प्रकारे तुम्ही मिरवणूक काढली मला वाटलं की माझ्या जो कॅलरीजचा टार्गेट आहे त्याच्यापेक्षा जास्त आज बर्न झाल्यात. तर अशा देदीप्यमान आणि स्वप्नवत वाटणाऱ्या त्या मिरवणुकीसाठी आणि या निरोप सोहळ्यासाठी या सगळ्या आयोजक मंडळींचे जितके आभार मानावे आणि जितके कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या भावना काही अशा असतात ज्या शब्दात मांडणं खरंच कठीण असतात. मला या सोहळ्याबद्दल जेव्हा माहिती देण्यात आली तेव्हा मला कळवण्यात आलं की जर तुझे कोणी नातलग असतील, कोणी आईच्या साईडनी किंवा वडिलांच्या बाजूनी जे कोणी मोठे लोक असतील की जे त्यांच्या आयुष्यावरती प्रकाश पाडू शकतील, असे कोणी जर तू बोलवू शकत असशील तर फार चांगलं होईल. पण काही कौटुंबिक कारणास्तव मी कुणाला बोलवू नाही शकलो आणि ते फार लांब राहतात. आम्ही ज्या झाडीपट्टीतनं येतो तिथनं नाशिकपर्यंत यायलाच एक दिवस लागतो. म्हणजे त्या गावाकडनं चंद्रपूर नागपूरला यायचं, नागपूरवरून ट्रेन पकडायची आणि नाशिकला यायचं. त्याच्यामुळे ते तर कोणी येऊ नाही शकलं. तर आज त्यांच्या आयुष्यावरती प्रकाश पाडण्यासाठी मला संधी मिळाली हा मी आज सर्वात मोठा सन्मान समजतो माझ्यासाठी. आज प्रकर्षाने मला माझ्या आजीची फार आठवण येते. माझ्या आजी 2013 मध्ये स्वर्गवासी झाल्यात. पण वडील म्हणजे तर फार मितभाषी, तुम्ही सगळ्यांनीच त्याचा अनुभव घेतला असेल. ही इज मॅन ऑफ सबस्टॅन्शियल ऍक्शन बट ही इज मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. तर त्यांनी मला माझ्या आजी माझ्या वडिलांबद्दल त्यांच्या बालपणीच्या अनेक गोष्टी सांगायच्या. अनेक म्हणजे तसे किस्से शेअर करायला गेले तर अनेक आहेत. कुलकर्णी काकांनी त्यांना कॉलेज डेज पासून बघितलंय, पण माझ्या आजीच्या सहवासात तिच्या गोष्टी ऐकून ऐकून मी त्यांना असं सांगू शकतो की मी त्यांना बालपणापासून बघितलंय. तर वडिलांचा जन्म तर वरोऱ्याला झाला. आजोबा वन विभागात सुरक्षा रक्षक होते. पण मी एक इथे गोष्ट नमूद करू इच्छितो की ते ज्या गावात लहानाचे मोठे झाले. आज मी असंच रिकॉल करत होतो आणि 2-4 गाव आठवलेत मला. एक रानतळोदी, खडसंगी, त्याच्यानंतर टिमुर्डा, पोंभुर्णा, या गावांना मी सहजपणे सर्च केलं फक्त इंटरनेटवरती की ती गावं आहेत का. तर माझ्या असं लक्षात आलं की ती आज त्या काही काही गावांचं तर आज नामोनिशान सुद्धा नाहीये. आणि त्यातल्या त्यात ज्या गावांचा आज नामोनिशान नाहीये, माझ्या वडिलांनी जेव्हा तिथे त्यांचा काळ घालवला, त्यांचं बालपण घालवलं, तेव्हा तिथे विजेचा अंश सुद्धा नव्हता. तर अशी एक व्यक्ती की ज्यांनी आपलं बालपण विजेचा अंश नसलेल्या अशा गावांमध्ये घालवलं की जिथून त्यांच्या शाळेत जायला, जिथून शहराच्या ठिकाणी यायला फार कष्ट घ्यावे लागत होते. तर तशी व्यक्ती आज एक मुख्य अभियंता म्हणून एक मोठ्या थर्मल पॉवर स्टेशनचे एक मोठ्या ऑर्गनायझेशन मधून मुख्य अभियंता म्हणून रिटायर होत आहेत. हा एक खरंच मोठा सन्मान आहे आणि ही माझ्यासाठी तर आश्चर्याने थक्क करून टाकणारी बाब आहे. आज आपल्याला तर सगळ्याच गोष्टी मिळतात, जागतिकीकरण झालंय सगळीकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण त्यांनी त्या काळात तिथून जी हलाखीची परिस्थिती होती तिथून इतके वर चढलेत. तर शैक्षणिक सुविधा त्यांना नव्हत्या, फार कमी होत्या. ते ज्या गावात राहायचे दॅट वॉज द पुअर झोन इन टायगर रिझर्व्ह, मोस्टली ताडोबा, त्याच्यानंतर पेंच कन्हान. तर तिथून त्याच्यामुळे ते बरेच लहान वयापासूनच बाहेरच शिकायला होते, बाहेर राहायचे, बाहेरच शिकायला होते. एक घटना नक्कीच मला इथे नमूद करावीशी वाटते. त्या काळी आता तरी बंद झाला असेल, 10वी आणि 12वीला गुणवत्ता यादी निघायची. तर 10वीला असताना आय थिंक ते शहराच्या ठिकाणी होते आणि तिथे त्यांचं नाव गुणवत्ता यादीत आलं होतं. ते जेव्हा गावी आले होते तेव्हा खूप लोकांनी जशी आज मिरवणूक निघाली आहे तशी त्या काळातली त्यांच्या जेवढ्या सोयी सुविधा असतील त्यानुसार त्यांची मिरवणूक काढली होती. आणि त्यातल्या त्यात वरची गोष्ट की आजी आजोबांना कळायलाच मार्ग नाही की मिरवणूक निघत कशासाठी आहे. तर ते त्याच्यानंतर 11वी 12वीला ते आनंदवनला होते, बाबा आमटेंची जी कर्मभूमी आहे. तर एक त्यांनी जसं आयुष्य आतापर्यंत घालवलं त्याला एक समर्पक अशी बाबा आमटेंची अत्यंत सुंदर कविता आहे की, आणि ती नेमकी त्यांना ते रिलेट करू शकतील की अंधाराची भीती नव्हती,
अंधारात प्रकाश होता. अंधाराची भीती नव्हती, अंधारात प्रकाश होता. संकटाची धास्ती नव्हती, मनगटात मस्ती होती. एकटा कधीच नव्हतो, माणूसच दैवत होते. वेदना जाणवली नाही, तीच साधना झाली होती. श्रमाने कधीच शिणलो नाही, तोच श्रीराम झाला होता. हे नक्कीच माझ्यातर्फे स्वर्गवासी बाबा आमटेंना एक ट्रिब्यूट. त्यानंतर एक घटना इथे मला नमूद करायची आहे खास करून, आणि ती मला वाटतं कुलकर्णी काकांना माहिती आहे की नाही. माझे वडील 12वी झाल्यानंतर ते चंद्रपूरला शिकत होते, BSc करत होते. त्यांना इंजिनिअरिंगचं फारसं काही माहिती नव्हतं. माझ्या आजींनी तेव्हा त्यांना त्यांचं खोलीचं भाडं भरायला आणि बाकी खर्चासाठी 50 रुपये दिले होते. तर ते 50 रुपये घेऊन अमरावतीला गेले. अमरावतीला जाऊन त्यांनी त्यांचा इंजिनिअरिंगला नंबर लावला आणि तोपर्यंत घरातले आजी आजोबा सगळे इकडे तिकडे शोधत बसले आहेत की अरे कुठे गेले. कारण बाय द टाइम ते जेव्हा अमरावतीला गेले होते, आजोबा सुद्धा चंद्रपूरला काही कामानिमित्त आले होते आणि मुलगा त्यांना दिसेना झाला. तर ते इकडे तिकडे शोधायला लागले की कुठे गेला म्हणून. तर त्या 50 रुपयाची गोष्ट अशी की त्या 50 रुपयात ते त्या काळी जे त्यांना घर खर्चासाठी आणि खोलीचं भाडं भरायला दिले होते, ते अमरावतीला गेले. अमरावतीला जाऊन अभियांत्रिकीला नंबर लावला आणि त्याच्यानंतर मग सुनील काकांसारखे त्यांना म्हणजे नेहमी साथ देणारे मित्र मिळाले. तर एक अजून एक इथे नमूद करायचं झालं की त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला तर तो दिवस होता कृष्ण जन्माष्टमीचा. तर कृष्णामध्ये जे आपण सगळ्या क्वालिटीज बघतो, जे सगळे गुण बघतो, ज्याला आपण खरंच कर्मयोगी म्हणतो, तसं एक कर्मयोगी असं व्यक्तिमत्व आहे ते. मी आजही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नेहमी जे भगवद्गीतेतला तो जो 7.48 श्लोक आहे कर्मण्येवाधिकारस्य, मी तोच त्यांना पाठवत असतो की तुम्ही तुमची नेहमी कर्म करत राहिलेत, शांत संयमी स्वभावाने तुम्ही तुमचे कर्म करत राहिलेत, त्याच्यामुळेच आज इथपर्यंत पोहोचलेत. एक या सर्व मंडळींना मी सांगू इच्छितो की आज भलेही मला तुम्ही कुठल्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असेल की हा स्कॉलर आहे आणि खूप अभ्यास केला, UPSC मध्ये क्रॅक करून हा आज रेल्वेज मिळालं, इतक्या मेन्स लिहिल्या वगैरे सगळं, पण असं बघितलं माझं बालपण ज्यांनी बघितलंय, साळुंखे काका समोर आहेत, कुलकर्णी काका समोर आहेत, ज्यांनी माझं बालपण बघितलंय, माझा अभ्यासाशी जास्त संबंध नव्हता. माझ्या शाळेत जाऊन आजही माझा इतिहास माहिती करा, बरेच लोक सांगतील मी काय होतो. तर त्यांनी नेहमी मला, आणि तेव्हा मला खूप होप होती की माझं खूप चांगल्या रँकमध्ये सिलेक्शन होईल. तर तेव्हा थोड्या कारणाने माझं 2 मार्क्सनी माझा रँक सुटला. तेव्हा मला नक्कीच जी पाठीवरती जी थाप मला माझ्या वडिलांनी दिली की ती एक कविता आहे, मला वाटतं कवींचं नाव मला आठवत नाही, की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, मोडला वाकला असेल कणा. कुसुमाग्रजांची कविता आहे, बरोबर आहे. तर तसंच पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हटलं. एक त्या काळामध्ये 2 लाईन माझ्या आईने मला बोलल्या होत्या, आणि जेवढे माझे वडील मितभाषी आहे तेवढीच माझी मम्मी जास्त आर्टिक्युलेट आहे. तर तेव्हा त्या वेळी आज नक्कीच मला इथे विशद करावाशा वाटतात की त्या म्हणजे तो रिझल्ट लागल्यानंतर मी दिल्लीला होतो. मला दुसऱ्या दिवशी मम्मीचा फोन आला आणि मम्मी बोलली की सब्र कर बंदे मुसीबत के ये दिन गुजर जाएंगे, सब्र कर ए बंदे मुसीबत के ये दिन गुजर जाएंगे, आज जो तुझे देखकर हंसते हैं वो तुझे कल देखते ही रह जाएंगे. चंद्रपूरला माझ्या जन्मापासून मी होतो, बराच काळ घालवला तिथे. अनेक लोक मिळालेत, जीवाला जीव लावणारे लोक मिळालेत. त्यानंतर तिथल्या कार्यकाळाबद्दल तर बरेच लोक बोललेत. खापरखेड्याला आम्ही जेव्हा गेलो, पप्पा चीफ इंजिनियर झाल्यानंतर, तर एक आज राजकीय क्षेत्रात एक म्हण बरीच प्रचलित आहे, वाल्याचा वाल्मिकी होणे. तर ती राजकीय सोयीनुसार कशी वापरली जात असेल, पण खापरखेड्याला आम्ही नक्कीच वाल्याची वाल्मिकी होताना बऱ्याच लोकांना बघितलंय. तिथे खापरखेड्याला म्हणजे पप्पा असे 10-15 जवळपास 15 वर्षानंतर पहिले मुख्य अभियंता होते की जे फॅमिली घेऊन गेले खापरखेड्याला. आणि तिथे जे अनेक ज्या लोकांचे नाव आम्ही ऐकले होते की हे समाजात खूप उपद्रव करतात, यांचा खूप दरारा आहे, पण ते लोक जेव्हा त्यांनी एवढं प्रेम दिलं
त्या लोकांनी म्हणजे अक्षरशः असं डोक्यावर उचललं. आणि तीच लोक की ज्यांचं नाव नेहमी आम्ही पेपरमध्ये किंवा इकडे तिकडे वाचायचो की अरे यांनी समाजात इतका उपद्रव केला. तर सांगण्याचं तात्पर्य हेच की जर आपण आपलं व्यक्तिमत्व आणि आपलं बिहेवियर, आपली वागणूक जर समोरच्याच्या प्रती चांगली असेल, ती एक सच्ची असेल, निष्ठावान असेल, तर समोरचा व्यक्ती सुद्धा त्याच स्पिरिटने रिझोनेट करतो. तर हे आम्ही खापरखेड्याला नक्कीच अनुभवलं. आणि खापरखेड्याला असे आज पण आम्ही जेव्हाही नागपूरला जातो एक विजिट खापरखेड्याला ठरलेली असते. आज पण असे ते जे खापरखेड्यात अनेक जे वाल्याचे वाल्मिकी झालेले आहेत ते आदराने तिथे बोलवतात, आदराने तिथे मान सन्मान करतात. तर ही एक गोष्ट नमूद करायची वाटते. नंतर कोराडी नंतर नाशिकला आले. नाशिक म्हणजे एक त्यांच्या, मी तर म्हणेल की त्यांच्या जो सक्सेसचा एक क्लायमॅक्स कळस गाठला नाशिकमध्ये. मग त्यांना बरेच पुरस्कार असू द्या, पर्यावरणाची चळवळ असू द्या, लोककल्याणाची कामं असू द्या, समाजसेवा असू द्या, अनेक पुरस्कार मिळाले. एक मला इथे खरंच सगळ्यांचे खूप आभार मानावेसे वाटतात की हे सगळ्या करण्यामध्ये जर माझ्या वडिलांचा खारीचा वाटा होता तर तुम्हा सगळ्या कर्मचारी, अधिकारी आणि कंत्राटदार वृंदांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता. आणि यामुळे म्हणजे इथे जे नाव कमावलं याच्यावरती त्यांना आता बिल्डअप करून केवळ आता ही सेवा पूर्ती झाली आहे, पण त्यांच्या ऊर्जेमध्ये, त्यांच्या जोशमध्ये, त्यांच्या भावनेमध्ये किंचितही कमी आलेली नाही. मी तर म्हणेन की त्यांना आता ज्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, जैवविविधता, पर्यावरण आणि ऊर्जा संवर्धन, तर आजपर्यंत प्रशासनात असल्यामुळे आणि बाकी इतकं औष्णिक विद्युत केंद्राचं काम असल्यामुळे बऱ्याच त्यांना टाइम कन्स्ट्रेन होते. पण आता जाऊन मला वाटतं की हे सगळं नसताना ते नक्कीच या क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठू शकतील. आजच कोणीतरी मला बोलले होते, म्हणजे फोन आला होता तेव्हा बायचान्स पप्पा नव्हते, त्यांना पप्पांशी बोलायचं होतं. त्यांनी विचारलं की पुढे काय म्हणून. तर मी बोललो की ते ह्याच क्षेत्रात पर्यावरणात वगैरे सगळं करणार आहे. ते बोललेत की तुझे वडील जिथे जातील तिथे सोनं करतील. तर तसंच काहीतरी त्यांच्या हातून घडणं अपेक्षित असेल, या म्हणजे डेस्टिनीला तसंच काहीतरी घडणं अपेक्षित असेल. मी ते जे पुढे काम करू इच्छितात त्याच्यासाठी बस 2 ओळी बोलू इच्छितो की, आणि ते या मोमेंटला संयुक्तिक ठरतील की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है. जमीन नहीं है मेरी मंजिल, अभी पूरा आसमान बाकी है. यानंतर सगळ्या कर्मचारी, अधिकारी आणि कंत्राटदार वृंदांना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या सुदृढ आणि निरोगी स्वास्थ्यासाठी आणि तसेच संपन्न आणि साधन संपन्न असं त्यांचं आयुष्य राहो यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि खास मम्मी पप्पांसाठी म्हणून, ते तर आज महत्वाच्या वळणावर आहेत, रिटायर होत आहेत. इथून पुढे बरंच काही त्यांना अजून त्यांचे जे एम्स आहेत ते अचीव करायचे आहेत. एकच गोष्ट त्यांना मी इथे सांगू इच्छितो, एक, आणि ती गोष्ट मला वाटतं की जर पोएटिक फॉर्म मध्ये सांगितली तर नक्कीच त्यांनाही आवडेल, बाकीच्यांनाही आवडेल. शहजादे जैसी परवरिश की है आपने हमारी बचपन से, शहजादे जैसी परवरिश की है आपने हमारी बचपन से. अब हमारी बाकी है, अब हमारी बारी है, अब हमारी बारी है. बादशाह जैसे रखेंगे अब आपको आपकी बची हुई उम्र में. धन्यवाद. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद अनुराग. आई आणि वडील हे कसे आहेत आणि कसे असावे ह्यांचं सुंदर असं वर्णन तू केलेलं आहेस. तू अनुभव शेअर केले, त्यातनं निखारे साहेब मितभाषी असले तरी तुझा बोलका स्वभाव कळला आम्हाला. यानंतर मी सौ मीनाताई निखारे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सगळ्यांना भूक पण लागली आहे. महानिर्मितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद
यांनी जो दैदिप्यमान सोहळा सादर केला तर माझे डोळ्याचे पारणे फिटले असं म्हणावं लागेल. खरोखर त्याला तोड नाही, शब्दात तर तोड नाही असा सोहळा आम्ही अनुभवून राहिलो इथे. आणखी काय बोलू, मला भारावून येत आहे. तुम्ही लोकांनी जे आम्हाला प्रेम दिलं ते आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी आहोत, नाशिककरांचे. काय बोलू, शब्द सुचत नाही. आणि मी साहेबांबद्दल बोलायचं म्हणजे आमचा संसार म्हणजे माझं लग्न 1990 मध्ये आमचं लग्न झालं. तेव्हापासून साहेबांना बघत आहे. सगळ्या बाबतीत त्यांनी उत्तम भूमिका निभावली आहे असं म्हणावं लागेल. उत्तम पती, उत्तम पिता आणि सगळ्याच बाबतीत म्हणजे कितीतरी हे झाले, कितीतरी अडचणी आल्या संसारात, पण त्यांनी सगळं निभावून नेलं शांतपणे, खंबीरपणे. आईला निभावलं, पत्नीला निभावलं, मुलांना चांगलं वळण लावलं. म्हणजे सगळ्या बाबतीत ते सक्सेस झाले आज. आणि मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की खरोखर ते माझे पती आहेत. आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावर खरोखर मी बोलताना पण थकते आणि बराच वेळ झाला आहे म्हणून, पण मला अभिमान आहे की ते खरोखर खूप चांगले पती आहे, खूप चांगले पिता आहेत आणि सगळ्या बाबतीत ते महत्त्वाच्या सगळ्याच भूमिका त्यांनी निभावून नेल्या आणि त्यामुळं ते सगळं सक्सेस होऊन गेलं. आणि आणखी काय बोलू, मला सगळे म्हणजे 1990 पासनं चंद्रपूर, खापरखेडा आणि कोराडी पॉवर स्टेशन आणि आता नाशिक सगळे तुमच्यासारखे खूप चांगले लोक मिळाले, खूप चांगले स्नेही. त्यांचे जुने मित्र सगळे आता आले, कुलकर्णी साहेब, साळुंके साहेब सगळे. आणि आता नाशिकमध्ये पण खूप लोकांशी मी म्हणजे मिक्स होऊन गेली. मला असं वाटलं नाही की एक सीईची पत्नी आहे खरोखर म्हणजे. आणि तुम्ही पण आमच्यावर सगळ्यांनी खूप प्रेम केलं, त्याबद्दल परत एकदा मी सगळ्यांची आभारी आहे, ऋणी आहे. आणि आम्ही 2 महिने आहेतच आणखी इथे, पण इथून जाताना आम्ही तुम्हाला बोलवू सगळ्यांना आणि तुम्हाला आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, कारण हे एक आपलं ऋणानुबंध आहे सगळ्यांशी असं म्हणावं लागेल. बाकी काय बोलू, परत या आमच्या बंगल्यावर 2 महिन्यात आहेतच आम्ही, बाकी काही नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना परत मी जे आयोजन केलं, सगळं हे केलं त्याबद्दल परत खरोखर सोहळा खूप चांगला केला त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत असं म्हणावं लागेल. आणि परत जे आज निवृत्त झाले, सेवानिवृत्त झाले, त्यांना मी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि 2 शब्द संपवते. वहिनी, खरं तर निरोप हा निरोप नसतोच. खरं तर ती असते गोड आठवण. आयुष्याच्या वाटचालीत ती असते प्रेमाची साठवण. तर असा हा निरोप समारंभ असला तरी या औपचारिक कार्यक्रमाच्या पद्धतीला फाटा देऊन आपण अध्यक्ष मान्य श्री मोहन आव्हाड साहेब यांना मी विनंती. निखारे साहेब, निखारे बहिणी, आणि पहिल्यांदाच मला वाटतं स्टेजवरती इतक्या वेळ बसलेली माझी मिसेस लिमा, कमटमका साहेब, चव्हाण साहेब, गोसावी साहेब, तायडे साहेब, सर्व विभाग प्रमुख, माझे सहकारी मित्रांनो, कंत्राटदार आणि संघटना प्रतिनिधी. आता मी साहेबांनी जे कार्य केलं, आता सर्वजण बोलले त्या फिल्ममध्ये आपण पाहिलं, आता मी त्यावरती प्रकाश अजून काही टाकणार नाही आहे. पाठीमागून चळबळ सुरू झाली आहे, खुर्च्यांची एकत्र करवणे सुरू झालेली आहे आणि मला वाटतं की काही वेळाने मागूनच आवाज दिला जाईल की आता बस वेळ संपली. तर मी आता वेळ घेत नाही जास्त. एक छोटीशी गोष्ट सांगतो की इनोव्हेशन्सच्या बाबतीमध्ये मी परत मागे जातो. हा प्रोग्राम ज्याला आम्हाला अरेंज करायचा होता त्यावेळेस डोंगरे आणि काळे आम्ही सर्वच बसलो होतो, साहेबांकडे बसलो होतो. त्याला कशी सजावट करायची, काय करायची. मग मी म्हणलं की टेबलवरती खूप छान फ्लॉवर पॉट आपण आणूयात, नसतील आपल्याकडे तर विकत आणूयात. साहेब म्हणले अरे अरे नाही, ते माझं नाही का तुला माहिती, आपल्या प्लास्टिक वस्तूपासून प्रदर्शन बनवलं, तिथे खूप छान फ्लॉवर पॉट तयार केलेत, तर ते फ्लॉवर पॉट तुम्ही ठेवा म्हणे. आणि पहा, म्हणजे खरोखर हे जे फ्लॉवर पॉट आहेत हे आपण प्रदर्शन पाहिलं त्यातले फ्लॉवर पॉट आहेत.
म्हणजे आपल्या कॉलनीतून जी कला आपण तयार केली आहे त्यालाच प्रोत्साहन मिळावं. आणि मी म्हणतो आता प्रत्येक फिल्ममध्ये आजच्या प्रोग्रामच्या आणि फोटोमध्ये हे फ्लॉवर पॉट येणार आहे आणि हे एक कायमची वस्तू सर्वांसाठी राहणार आहे. दुसरी गोष्ट साहेबांनी इनोव्हेशनमध्ये अजून केलं की प्रत्येक वेळेला भाषणामध्ये काय होईल, प्रत्येक विभागात तोच बोलेल. तर साहेबांनी प्रत्येक विभागांच्या प्रमुखांना विषय वाटून दिले आणि त्यानुसार हा प्रोग्राम थोडक्यात शॉर्ट होत आला आहे. तर या ठिकाणी मला एक किस्सा सांगायचा आहे थोडासा, की ज्या पिरियडमध्ये साधारण जुलैचा शेवट आणि ऑगस्टचा पहिला आठवडा होता, त्या पिरियडमध्ये मी कपटमकर साहेब आणि चव्हाण साहेब आणि आमचे केमिस्ट पाटील साहेब खूप जास्त टेन्शनमध्ये होतो. का तर त्यावेळेला खूप जास्त पाऊस पडला होता, ओला कोळसा होता आणि हेड ऑफिसहून आमच्यावरती सारखी तोप गोळी होत होती आणि एक असं खतरनाक पत्र आलं. आमच्या दोघांची तिघांची झोप उडाली. पण साहेब म्हणे, अरे काय यात काय एवढं मोठं विशेष आहे, मी सांगतो तसं लिहा म्हणे, ते डॉक्युमेंट जोडा, चं उत्तर इतकं परफेक्ट होईल, त्याचं परत तुम्हाला विचारणं होणार नाही आहे. आणि सर आम्हाला ते आठवतात, तुम्ही तुमच्यासोबत बसल्यानंतर ते डॉक्युमेंट्स आम्ही जोडले आणि त्यात आम्ही सक्सेसफुल झालो. आणि सर यामुळे आमची हिंमतसुद्धा वाढली, हे काम करता हिंमत वाढली. दुसरी गोष्ट आणखीन मला एक चांगली सांगायची वाटते की साहेबांचा गुण गौरव सोहळा आपल्याला करायचा होता, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं, तर मी स्वतःहून आपले पोलीस कमिशनर नांगरे पाटील साहेबांकडे गेलो होतो मी. पण आमचं बॅड लक असं की त्याला नांगरे पाटील साहेबांची मला वेळ मिळाली नाही, ते काही आपलं उपलब्ध होऊ शकले नाहीत. पण मी म्हणतो पुढच्या 1-2 वर्षांमध्ये ज्यावेळेला मी नाशिकमध्ये असेल किंवा माझे उत्तराधिकारी कोणी नाशिकमध्ये असतील आणि आम्ही ज्या कलेक्टर ऑफिसला जाऊ, त्यावेळेला निश्चितच अनुराग उमाकांत निखारे IAS जिल्हाधिकारी नाशिक ही पाठी पाहायला मिळेल. आणि मला वाटतं की मग आम्हाला कुठल्याही प्रोग्रामसाठी ही अडचण येणार नाहीये. दुसरी गोष्ट मी कुंदनच्या बाबतीत बोले, आता तो लॉ करतोय आणि महाजन कोचच्या जे चीफ लिगल ॲडवायझर आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तसं कोणावरती दोष देत नाही आहे. पण भविष्यामध्ये मला कुंदन जर आमच्या महाजन कंपनीचा चीफ लिगल ॲडवायझर आणि एक 7-8 वर्षानंतर अनुराग आमच्या महाजन कोचचे जर MD म्हणून आम्हाला पाहायला मिळाले, तर याच्यासारखा सुवर्ण हा दिवस या ठिकाणी दिसणार नाही आहे. निखारे साहेबांना आणि वहिनींना नंतर त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना मी माझ्या आव्हाड फॅमिलीतर्फे, नाशिक औषध विद्युत केंद्रातर्फे आणि महादेवीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं पुढील आयुष्य भरभराटीचं सुख समृद्ध जावं अशी ईश्वराने प्रार्थना करतो. आणि मी म्हणतो की आयोजन समितीला म्हणतो की मी खरोखरीच लवकर संपवलंय भाषण शॉर्टमध्ये. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.